नमस्कार मंडळी, आपण CAA म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट याच्याबद्दल गेल्या 2-3 दिवसांपासून ऐकतोय, पण नक्की हे काय आहे? तर हेच आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातील जे लोक 31 डिसेंबर 2014 च्या अगोदर भारतामध्ये आलेले असतील त्यांचा समावेश असेल। आता याचं ऑनलाईन पोर्टल सुद्धा लवकरच सुरू होणार आहे आणि याचे नियम व अटी सुद्धा लवकरच जाहीर होतील। बीजेपीने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या संबंधीचे आश्वासन दिले होते, जे की आता पूर्ण केलेले आहे। तर बघूया यामध्ये कोणत्या व्यक्तींचा समावेश असेल। तर धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातील हिंदू, शीख, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन जे भारतामध्ये गैरप्रकारे आलेले असतील त्यांचा यामध्ये समावेश आहे आणि या लोकांचे स्थलांतर हे बेकायदेशीर स्थलांतर मानले जाणार नाही आणि यांना भारतीय नागरिकत्व सुद्धा दिले जाणार आहे आणि याला CAA म्हणजे सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट असं म्हटलं जातं। तर मंडळी, माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि